त्यानंतर बातमी आहे संजय राऊत यांच्या एका विधानाची। राज्याला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार असं संजय राऊत म्हणतायत। शिंदे काल मुख्यमंत्री, आज उपमुख्यमंत्री आणि उद्या तर तेही राहणार नाही तसं राऊतांनी म्हटलंय। शिंदे गटातील एक उपमुख्यमंत्री होणार, मी नाव घेत नाही, पडद्यामागे सर्व काही सुरू आहे असा दावा राऊत करतायत। तसेच उदय सामंत परदेशी गुंतवणुकीसाठी दावोसला गेले होते की फोडाफोडी करायला गेले होते तेच कळत नाही असं शरद पवार म्हणतायत। उदय सामंत यांनी दावोसमध्ये जाऊन केलेली वक्तव्य मुख्यमंत्र्यांचा जो उद्देश होता त्याच्याशी सुसंगत नाही असं देखील शरद पवार म्हणतायत। त्यामुळे आता संजय राऊत यांच्या या दाव्यानं राजकीय क्षेत्रात कुठेतरी खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे। विठोबा या महाराष्ट्रात दोन विठोबा आहेत, एक मातोश्रीवरती होता आणि अजूनही आहे, आणि दुसरा पंढरपूरला आहे। बाकी सगळे आता हे कोणी देवळं बांधली असती ती तात्पुरती आहेत। तेव्हा एकनाथ शिंदे यांचं प्रकरण फार गांभीर्याने घेऊ नये, त्यांनी त्यांच्या पालकमंत्रीपदाचा वाद सोडवावा। स्वतः ते उपमुख्यमंत्री आहेत, काल मुख्यमंत्री होते, उद्या तेही राहणार नाही हे पण तुम्हाला मी सांगतो, कारण तिसरा उपमुख्यमंत्री लवकरच महाराष्ट्राला मिळतो आहे आणि तो त्यांच्याच पक्षातला आहे। लोकसभेसाठी गेले होते तेव्हा माहिती आहे, पण त्यांनी ही काही विधानं केली की मुख्यमंत्र्यांच्या दारुष्यासाठी जो उद्देश होता त्याच्याशी सुसंगत नसते।